नमस्कार. महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडल्या आणि 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाले. आणि 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या जनतेने सरकारच्या चाब्या पुन्हा एकदा महायुतीकडे दिल्या. त्यानंतर सरकार बसलं, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा 39 मंत्र्यांचा शपथविधी झाला. आमदारांचा शपथविधी पार पडला. हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि त्यानंतर आता जानेवारी 2025 मध्ये बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असलेला पालकमंत्रीपद आणि त्याची एकंदरीतच यादी जाहीर झालेली आहे. आज रोजी म्हणजेच 18 जानेवारी 2025 रोजी संपूर्ण जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद जाहीर झालेले आहेत. तेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. पण त्याआधी मागच्या एका महिन्यापासून चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारलेलं आहे, हे सांगणं विशेष. तर आता बघूया 36 जिल्हे आणि त्यांचे पालकमंत्री पुढील प्रमाणे. नंबर 1 गडचिरोली, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राहणार आहेत. नंबर 2 ठाणे, एकनाथ शिंदे. नंबर 3 मुंबई शहर, एकनाथ शिंदे. नंबर 4 पुणे, अजित पवार. 5 बीड, अजित पवार. नागपूर, चंद्रशेखर बावनकुळे. अमरावती, चंद्रशेखर बावनकुळे. अहिल्यानगर, राधाकृष्ण विखे पाटील. वाशिम, हसन मुश्रीफ. सांगली, चंद्रकांत पाटील. नाशिक, गिरीश महाजन. पालघर, गणेश नाईक. जळगाव, गुलाबराव पाटील. यवतमाळ, संजय राठोड. मुंबई उपनगर, आशिष शेलार आणि सहपालकमंत्री म्हणून मंगलप्रभात लोढा. रत्नागिरी, उदय सामंत. धुळे, जयकुमार रावल. जालना, पंकजा मुंडे. नांदेड, अतुल सावे. चंद्रपूर, अशोक उईके. सातारा, शंभूराज देसाई. रायगड, आदिती तटकरे. लातूर, शिवेंद्रराजे भोसले. नंदुरबार, माणिकराव कोकाटे. सोलापूर, जयकुमार गोरे. हिंगोली, नरहरी झिरवळ. भंडारा, संजय सावकारे. छत्रपती संभाजीनगर, संजय शिरसाट. धाराशिव, प्रताप सरनाईक. बुलढाणा, मकरंद पाटील. सिंधुदुर्ग, नितेश राणे. अकोला, आकाश फुंडकर. गोंदिया, बाबासाहेब पाटील. कोल्हापूर, प्रकाश आबिटकर आणि सहपालकमंत्री म्हणून माधुरी मिसाळ. गडचिरोली, आशिष जयस्वाल पुन्हा सहपालकमंत्री म्हणून गडचिरोलीसाठी. वर्धा, पंकज भोयर आणि परभणी, मेघना बोर्डीकर. या यादीवर नजर टाकली तर मागच्या महिन्याभरापासून चालू असलेलं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती वाल्मिक कराड यांचं नाव आल्याने त्यांना कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद बहाल करण्यात आलेलं नाही आहे. आणि त्याचप्रमाणे भरतशेठ गोगावले जे रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही होते, ते पालकमंत्रीपद सुद्धा त्यांच्या हातून गेले. तेथे आदिती तटकरे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पालकमंत्री झालेले आहेत. तर या संपूर्ण पालकमंत्री पदाच्या यादीबद्दल तुम्हाला काय वाटते? कोणत्या जिल्ह्याला कोणता पालकमंत्री मिळायला हवा? ह्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.